शपथ घेऊनी श्रमदानाचा वसा लेऊनी आता करू निर्माण स्वच्छ हा महाराष्ट्र निर्माण गड्यानो महाराष्ट्र निर्माण मुलाबाळांना स्वच्छ ठेवूया गाव परिसर हरित करूया नव्या जगाचे ज्ञान घेऊनी आता करू निर्माण निरोगी महाराष्ट्र निर्माण गड्यानो महाराष्ट्र निर्माण स्वच्छ सुंदर गाव आपुला विज्ञानाची वाहे गंगा आधुनिक आणि प्रगत असा हो महाराष्ट्र निर्माण स्वच्छ हा महाराष्ट्र निर्माण निरोगी महाराष्ट्र निर्माण स्वच्छतेतून समृद्धीकडे संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान. असावे कसे असावे कसे छान स्वच्छ लखलखते दर्पण जसे जिणे आपुले असावे कसे असावे कसे जिणे आपुले असावे कसे शुद्ध निरोगी सकस बियाणे जसे छान स्वच्छ लखलखते दर्पण जसे खिडकीत दरवाजात नाही गेला. अरे दरवाजात मार्क कुठे पडला? अरे हा सचिन काय म्हणतो? अरे न्यूज कळली का? काय तुझ्या गावाचं नाव जिल्हा वर्तमानपत्रात झळकलंय. बघितलंस काय? बघितलं मी न बघायला मी काय अनपण नाहीये. अरे वेळा आहेस काय? तुला अनपण कोण म्हणेल? आपण तर रोज एकाच कॉलेजमध्ये शिकतो ना. हो ना. तुला एवढं खेकसारा काय आलं? मग ह्याला विचार ना. नाही आमच्या गावाची बदनामी झाली म्हणून पोटात गुदगुला होत असते ना याला. अरे कसली बदनामी? काय बोलतो सचिन? मग काय? संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानाचा निकाल जाहीर झाला. अच्छा. आणि त्यात विजेत्या गावांची यादी जाहीर झाली. बरं. कालच्या जिल्हा वर्तमानपत्रात अस्वच्छ गावांची यादी जाहीर झाली. अस्वच्छ गाव म्हणजे? म्हणजे समितीने ज्यांना 35% पेक्षा कमी गुण दिलेत ना ती गावं. त्यात आमचं गाव आहे. अरे तुझ्याकडे सरपंच आहेत ना गावचे? नाहीत ना सरपंच. सरपंच म्हणते काय गावभर जाणून घ्यायचं का? गावकऱ्यांनी काय मनावर घ्यायला नको का? असं कसं म्हणता तुम्ही? चिडू नको. मला आम्हाला तसं कोणालाच काय म्हणायचं नव्हतं. मग कसं म्हणत होतं? अरे आपण मित्र आहोत. तुझ्या गावाचं नाव बदनाम झालं तर आम्हाला कसा आनंद होईल? अरे सचिन यापुढे तुझ्या गावाचं नाव अस्वच्छ गावांच्या यादीत येणार नाही यासाठी आपण सगळेजण झटूया. तुम्ही खरं म्हणताय? अरे खरं. अरे व्हेरी गुड. मला खरंच आवडेल. चला. साहेबांना सांगा आम्ही मंगळवारी येतो म्हणून. हा बर तुमचं काम करून टाकलंय. हा हे घ्या. नमस्कार या तुम्ही. काय सचिन काय म्हणतोय कॉलेज? कॉलेजचा काहीच प्रॉब्लेम नाही बाबा. पण प्रॉब्लेम आपल्या गावाचा आहे. गावचा प्रॉब्लेम म्हणजे? अहो बाबा जिल्ह्यातील अस्वच्छ गावांच्या यादीत आपल्या गावाचं नाव येतंय. आणि एकदा नाही दोनदा नाही तर 4 वर्ष त्या यादीत आपल्या गावाचं नाव येतंय. बाबा सरपंच म्हणून तुम्हाला काहीच कसं वाटत नाही हो? वाटतं रे. अरे खूप वाईट वाटतं. अरे पण काय करणार? गावच्या सहकार्यांशिवाय काहीच करणं शक्य नाही बघ. मग आपण त्यांना समजावून सांगूया ना. खूप प्रयत्न केले पण पालत्या गड्यावर पाणी. स्वतःचं उदाहरण घालून द्यावं म्हणून आपल्या घरामध्ये शौचालय बांधून घेतलं तरी सुद्धा त्यांच्यावर काही फरक पडला नाही. शेवटी उघड्यावर जाणं चालूच. मग मला सांग आपला गावचा नंबर अस्वच्छ गावाच्या यादीत लागणार नाही तर मग काय? हा नाही बरोबर आहे पण हे सगळं बदलायला नको का? म्हणजे कॉलेजचे मित्र मला हेच सांगत होते. कॉलेजचे मित्र? अरे मग चालेल की आपण एक काम करूया.
मी ग्रामसभा बोलवतो आणि त्याच्यामध्ये तुझ्या मित्रांनाही बोलवून घे. आम्ही अरे म्हणजे मी फक्त सुरुवात करून देईल आणि मुख्यतः तुम्ही तरुणांनीच ही सभा हँडल करायची. ठीक आहे, मग मी मित्रांशी तसं बोलून घेतो. हा पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, गावच्या लोकांना स्वच्छतेचं महत्व माहित आहे, पण काय माहितीये का, कळतंय पण वळत नाही अशी अवस्था आहे बघा. अहो मग आपण एक काम करूया ना, काय? ते देहूगावचे डॉक्टर मापुसकर आहेत ना, त्यांना बोलूया ना ग्रामसभेत. आमच्या NSSच्या शिबिरामध्ये त्यांनी शौचालयाबद्दल खूप छान माहिती दिली होती. त्यांना सांगूया गावकऱ्यांची कान टोचायला. काय असं म्हणतोस? हा अरे मग चालेल ना. चालेल ना? हो. बस, बस. नमस्कार गावकरी मंडळी. आज आपल्या एका गावच्या महत्वाच्या विषयावर आपल्याला चर्चा करायची आहे. तुम्हाला माहिती आहे की संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान पुऱ्या महाराष्ट्रामध्ये गेली 4 वर्ष जोरात चालले. अहो त्याच्यामध्ये कित्येक गावांनी बक्षिसं मिळवली, नंबर मिळवले, पण आपलं गाव आहे तिथंच आहे अजून. अहो गेली 4 वर्ष जिल्ह्यातल्या अस्वच्छ गावांच्या यादीत आपल्या गावाचं नाव आहे. याचं मुख्य कारण काय माहिती आहे का? याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या गावात शौचालय नाहीत. किती वर्ष आपण अस्वच्छ गावांच्या यादीत राहणार आहोत? हे कुठंतरी बदलायला पाहिजे. अहो सरपंच, स्वच्छ गावच्या यादीत राहायची आम्हाला काय हौस आहे का? पण शौचालयाचं कलम परवडणार कसं? त्याच्याकरता आपण ही ग्रामसभा इथे घेतलेली आहे. तुम्ही सचिनला ओळखताच. सचिन आणि त्याचे कॉलेजचे काही मित्र मैत्रिणी आजच्या आपल्या सभेला हजर आहेत. तेव्हा तरुणांचं मनोगत काय आहे ते आपण सचिनकडून ऐकूया. गावातल्या सगळ्या वडीलधाऱ्यांना माझा नमस्कार. आपल्या गावाला जो हा अस्वच्छतेचा आणि रोगराईचा कलंक लागलाय तो आपण सगळ्यांनी मिळून पुसून टाकला पाहिजे. आणि तसं जर करायचं असेल तर शौचालय बांधण्यावाचून आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही. आता एक मला कळतंय की पैशाचा मुद्दा हा येणारच, नाही खर्च हा होणारच. पण मला एक सांगा, रोगराईच्या दवापाण्यावर होणारा खर्च आपण ध्यानात घेतलाय नाही की नाही? हे बघा, शौचालय बांधण्याला जो खर्च येणार ना तो एकदाच येणार, पण त्यामुळे दवापाण्याचा रोजचा खर्च आपला कायमचा मिटणार आहे. त्यामुळे फायदा आपला होणार आहे, बचत आपली होणार आहे. काय बरोबर ना हरी भाऊ? आणि कसं आहे की श्रमदान करू त्यामुळे खर्च हा कमी होईल. आम्ही तरुण तुमच्याबरोबर आहोतच, त्यामुळे आम्ही श्रमदान करू. आपण सगळ्यांनी मिळून हा प्रश्न सोडवूया. काय गावकरी, बरोबर ना? तुम्ही ते सांगता ते आम्हाला पटतं, पण कमी खर्चातील शौचालय आम्हाला समजून द्या. बरोबर. त्यासाठीच आज आपण आपल्या इथं डॉक्टर मापुसकरांना बोलवलं. नमस्कार मित्रांनो. डॉक्टर मापुसकर हे देहूगावच्या आप्पा पटवर्धन सफाई व पर्यावरण तंत्रनिकेतनाचे सचिव आहेत. गेले कित्येक वर्ष ते आरोग्य खात्यात आरोग्य अधिकारी म्हणून काम केले त्यांनी. एवढंच नाही तर त्यांना स्वच्छता दूत म्हणून बहुमानही दिला शासनाने. डॉक्टरांचा पर्यावरणावरती सखोल अभ्यास आहे. ग्रामीण भागात काम करताना संडासा अभावी रोगराई जास्त पसरते हे त्यांना जाणवलं आणि त्यामुळे त्यांनी या कार्याला स्वतःला पूर्णपणे वाहून घेतलेलं. त्यांच्याबरोबर त्यांचे सहाय्यक श्री जाधवही आपल्या इथं आले. तर मी मापुसकर डॉक्टरांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. डॉक्टर. मित्रांनो, गाडगेबाबा अभियानामध्ये आपण आपलं घोषवाक्य काय ठेवलं तर स्वच्छतेतून समृद्धीकडे. तसं पाहिलं तरी समजायला थोडंसं अवघड आहे. स्वच्छतेतून समृद्धी कशी काय? तर स्वच्छता आपण जर केली तर मध्ये आरोग्याचा टप्पा आहे. स्वच्छतेमुळे आरोग्य सुधारेल, आरोग्य सुधारलं तर समृद्धी आपोआप येणार आहे आणि या दृष्टीने मग आपल्याला प्रयत्न करायला लागेल. आता स्वच्छतेतून आरोग्य यायचं तर स्वच्छतेकरता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती शौचालय. हे शौचालय जर आपल्या गावामध्ये सगळीकडे झाली तर हा आरोग्याचा प्रश्न आपला आपोआप सुटणार आहे. माणसाची विष्ठा किंवा महिला जर उघड्यावर पडला तर त्यामुळे काय तोटा होतो याचा विचार आपण फारसा कधी करत नाही. आणि या दृष्टीनं आपण हा जो तक्ता आपल्या पुढे आहे त्या तक्त्याचा अभ्यास करू. उघड्यावर पडलेल्या मानवी विष्ठेमुळे माती दूषित होते. माणसांच्या हातापायांना आणि जनावरांच्या पायांना विष्ठा चिकटते आणि सगळीकडे पसरते, पाण्यात मिसळते, पाणी दूषित होतं
याच विष्ठेवर माशा बसतात, त्याच आपल्या अन्नपदार्थावर बसतात. 1 ग्रॅम मानवी विष्ठेमध्ये लक्षावधी जीवाणू असतात. अरे बाप रे, लक्षावधी जीवाणू. आता विचार करा की रोजच्या रोज आपण किती प्रचंड प्रमाणात जीवाणू उघड्यावर सोडत असतो. या जीवाणूंच्यामुळे होणारे रोग म्हणजे विषमज्वर, कॉलरा, हगवण, अतिसार, जंत, कावीळ, पोलिओ ही सगळी मंडळी आपल्या गावामध्ये कायमची वस्तीला येतात. माणसाची विष्ठा किंवा महिला उघड्यावर पडणं टाळण्यासाठी शौचालय हा एकच मार्ग आहे आणि त्यायोगेच आपण आपल्या गावातली रोगराई टाळू शकतो. आणि त्या दृष्टीनं मग आपल्याला विचार करायला पाहिजे की शौचालय आपण कशी बांधायची, काय करायचं, कशा प्रकारचे असतील, त्याच्यामध्ये काय फायदे आहेत. डॉक्टर साहेब तुमचं म्हणणं पटतंय आम्हाला, पण मुख्य अर्थ नाही खर्चाची. डॉक्टर साहेब शौचालय बांधायचं म्हणजे घराला एक खोली जास्तच बांधून घेण्यासारखं आहे की? गेला बाजार 4-5 हजार तरी लागणारच, एवढे आणायचे कुठून? खरं म्हणजे शौचालय म्हणजे काय, तर आपल्या डोळ्यापुढे कल्पना अशी असते की जो भोवतालचा आडोसा असतो तो आडोसा म्हणजे शौचालय. पण आडोसा म्हणजे शौचालय नाही, महिला जमिनीत गाडून टाकायची जी सोय आहे ती सोय म्हणजे शौचालय. म्हणजे मग बैठक, त्याच्यावर असलेलं भांड, कोंबडा आणि मग विष्ठा खड्ड्यामध्ये जाण्याकरता केलेले खड्डे, हे भाग म्हणजे शौचालय. आणि हे अतिशय स्वस्तात होऊ शकतं, याच्यामध्ये काही अडचण येणार नाही. म्हणजे हा जो खर्चाचा प्रश्न आहे हा याच्यामधला तसा महत्त्वाचा मुद्दा नाही. मग महिला झाकून टाकायची जी सोय आहे ती आपण कमीत कमी खर्चामध्ये कशी करता येईल हे ठरवू शकतो. गरीब कुटुंबासाठी 1000-1500 रुपयाचा खर्च हा सुद्धा खूप आहे, हे मला मान्य आहे. पण आपल्या कुटुंबाच्या आणि गावाच्या निरोगी भवितव्याचा जर आपण विचार केला तर ही गुंतवणूक फार आहे असं काही मला वाटत नाही. फक्त आपण त्या दिशेनं विचार करायला पाहिजे. नसेल जर शौचालय होई आरोग्याची माती, विष्ठेमधून लाखो जंतू पडती उघड्यावरती. मानव विष्ठा मूळच साऱ्या संसर्गाचे असे. तर मग सांगा कोण कोण तयार आहे शौचालय बांधायला? छान. डॉक्टर मापुसकरांनी आपल्याला शौचालयाबद्दल बरीच माहिती समजावून सांगितली. नाही तरी सुद्धा तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही त्यांना काही प्रश्न विचारू शकता. विचारा, कोणाला काही शंका असतील तर विचारा ना. साहेब, डॉक्टर साहेबांनी सांगितलं की संडास 1000 रुपयामध्ये बांधून होतं, परंतु भिंतींचं काय सांगितलं नाही, त्या खर्चाचं काय? नाही काय मंडळी, आपण सगळ्यांनी बघितलेलंच आहे की या भिंती, छप्पर किंवा दरवाजा असलेलं संडासघर, शौचालय हा फक्त त्या संडासासाठी असलेला आडोस आहे. त्या संडासाचा मुख्य भाग नाही आहे तो, कळलं का? त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या कुवतीप्रमाणे, ऐपतीप्रमाणे ज्याचा त्याचा आडोसा तयार करू शकतो. प्रत्येकाच्या ऐपतीप्रमाणे म्हणजे कसं, ते जरा तुम्ही व्यवस्थित समजावून सांगा. म्हणजे असं आहे बघा की समजा एखाद्याला परवडणारा असेल तर तो त्याचा आडोसा सिमेंट किंवा विटा वापरून भिंती बांधून सुद्धा तयार करू शकतो. पण हे जास्तीत जास्त खर्चाचं आहे. म्हणजे साधारणतः ह्याला 4 ते 5 हजारापर्यंत खर्च येऊ शकतो. आता हे काय प्रत्येकाला परवडणार नाही, पण ज्यांना हे परवडणार नाही तो आपल्या घरातले इतर सामान वापरून सुद्धा आडोसा तयार करू शकतो. उदाहरणार्थ प्लास्टिकचे कागद, खतांची रिकामी पोती, कारवीच्या काड्यांपासून किंवा अगदी ज्वारीच्या कडब्यापासून बनवलेल्या कुळाच्या भिंती यापैकी काहीही आडोशासाठी वापरता येऊ शकतं. आता या आडोशाला खर्चाचा प्रश्नच येत नाही ना, बरोबर की नाही? खरं आहे हो साहेब, पण अजून एक अडचण आहे. संडास म्हटलं की त्याला साफ करण्यासाठी पाणी किती लागणार? एकतर आमच्याकडे एवढी पाण्याची मारामार, कुठून पाणी आणायचं एवढं? नाही नाही काय, मला एक सांगा, आपण जेव्हा उघड्यावर संडासला जातो त्यावेळेला डब्यातनं नाहीतर बाटलीतनं पाणी घेऊन जातो की नाही? काय हो, जाता ना? हां, पण ते साधारणतः 1.5 ते 2 लिटर पाणी आपण घेऊन जातो, बरोबर? पण हेच या बाबतीमध्ये आपण जर योग्य भांड आणि जर कोंबडा
यांचा वापर करून जर संडास तयार केलं तर एवढ्याशा या 1.5 ते 2 लिटर पाण्यामध्ये सुद्धा तुमचा संडास हा स्वच्छ आणि साफ राहू शकतो. कळलं? ते ठीक आहे, पण अधूनमधून साफसफाईसाठी फिनेल वापरावं लागेलच ना. नाही नाही नाही, हे अगदी चुकीचं आहे. तुम्ही शौचालय साफ करण्यासाठी फिनेल किंवा वेगवेगळी जंतुनाशकं वापरणं हे अतिशय चुकीचं आहे. कारण काय होतं, हे सगळं वापरल्यामुळे शौचालयामध्ये जो मळ साठतो ना, त्या मळावर प्रक्रिया करणारे मातीतले जे जीवाणू असतात ना, ते मरतात या सगळ्याच्या वापरामुळे. आणि मग त्यामुळे खत तयार व्हायला अडथळा निर्माण होतो. हां सर, ते योग्य भांड आणि कोंबडा म्हणजे काय ते जरा आम्हाला समजून सांगाल का? कोंबडा आणि योग्य भांड हे पाण्याच्या वापराच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. आपण या शौचालयामध्ये जे मलपात्र वापरू त्याच्यामध्ये त्याचा उतार हा जमिनीच्या पातळीशी 25 ते 30 डिग्री कोन असलेला आपण वापरतो. आणि ट्रॅप किंवा कोंबडा म्हणजे काय, तर त्या भांड्याच्या खाली आपण मैला पलीकडे जाण्याकरता आणि त्याच्यात पाणी साचून राहण्याकरता जो एक भांडं वापरतो त्याला आपण ट्रॅप किंवा कोंबडा म्हणतो. तर हा जो ट्रॅप आहे याच्यामधली पाण्याच्या थराची उंची ही 1.5 इंच ठेवायची. मलपात्रातून कोंबड्याच्या पलीकडे मैला जाण्याकरता आपल्याला 1.5 ते 2 लिटर पाणी पुरतं. वॉटर सील किंवा ट्रॅपमधील पाण्याच्या अडथळ्यामुळे मैला आणि त्याचं होणारं विघटन याच्यातून तयार होणाऱ्या वायूंचा घाणेरडा वास बाहेर येत नाही. शौचालयाचं बांधकाम नेमकं कसं करायचं याचा माहितगार आमच्याकडे कुठेही नाही. हे सोपं आहे. तुमच्या गावामध्ये आधीच जे गवंडी काम करणारे गवंडी असतील त्यांना आपण थोडंसं ट्रेनिंग दिलं की ते तयार होतील आणि तुमच्या गावातल्या गावात तुम्हाला शौचालय बांधता येतील. पण हे भांडं आणायचं कुठून आणि ती योग्य आहे का नाही कसं ठरवायचं? अहो पण सरपंच, तो खड्डा घ्यायचा किती आणि त्याचं मोपमाप कसं काढायचं? हो पण आखणी करून बांधकाम प्रत्यक्ष कसं करायचं हे जर आम्हाला प्रत्यक्ष सगळ्यांना पाहायला भेटलं तर खूप बरं होईल नाही का? हा, अगदी बरोबर आहे. आपल्याला एक करता येईल. तुमच्या गावातला जो कोणी पहिल्यांदा शौचालय बांधायला तयार होईल त्यांच्या घरी मी स्वतः येईन आणि योग्य ते मार्गदर्शन करीन. म्हणजे मग ते गवंडी तयार झाले की तुम्हाला पुढचा प्रश्न सुटेल. मग बोला मंडळी, आपल्या गावामध्ये पहिल्यांदा शौचालय बांधायला कोण तयार होते? मी तयार आहे. हा शेवंतबाई वा, काय म्हणजे पहिला मुहूर्त तुम्ही केलात. तुमच्या घरापासून पहिलं शौचालय सुरू होणार. हा मग केव्हा मुहूर्त करायचा बोला? परवा सकाळी 9 वाजता. 9 वाजता? तर मग ठरवतं मंडळी, परवा सकाळी 9 वाजता शेवंताबाईच्या घरी सगळ्यांनी जमायचं. ठरलं? काय ग शेवंता, त्या ग्राम सभेमध्ये तुला पुढं पुढं करायला कुणी सांगितलं होतं? त्यात पुढं पुढं काय केलं? शौचालय बांधायला हो म्हणलं एवढंच ना? वय, अरे पण काय विचारायची रीतभात आहे का नाही? का सगळं सोडलं तुम्ही? आता ते बी खरंच आहे, माझं चुकलंच म्हणा. पर काय वावगं बोलले का मी? वावगं नाही, पण खर्चाचं काय? हा, आणि पैका आणायचं कुठनं? चोऱ्या माऱ्या करायचं काय आम्ही? माझं ऐकून तर घ्या. तुम्हाला जमतील तेवढे द्या तुम्ही. अरे वा, जमतील तेवढं द्या म्हणून. आणि मोरल्या पैशाचं त्याची तरतूद कोण करणार? मग तेच तर सांगते मी. परवाच आमच्या महिलांची सभा झाली, त्यात मला आरोग्याचं महत्व कळलं. आणि तेव्हा आम्ही समद्यांनी ठरवले की येळ पडली तर एखादा दागिना मोडायचा, पर प्रत्येकीच्या घरात शौचालय बांधायचंच. आता मात्र तुमच्या बायकांची हद्दच झाली. आता हद्द म्हणा नाही तर हट्ट म्हणा, पण आता एकदा निर्णय घेतलाय ना तर तो बदलायचा नाही. वार वा डोसक तुमचं. हा, शौचालयासाठी तुम्ही दागिना मोडायला लागलात, ते बघ तुम्हाला अशी भाषणच करू नकोस. ऐका तरी माझं. दागिन्यांचं काय, दागिना आज न उद्या करता येतील, पर शौचालय बांधायचं काम लांबणीवर टाकून चालणार नाही, आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्यासाठी. आता ते बी खरंय म्हणा. आणि म्या म्हणलं
नाहीतरी आज ना उद्या आपल्याला शौचालय बांधायचंच आहे ना. हा मग आपलाच का नको म्हणून नंबर पाहिला, म्हणून केलं व्हायचं पुढं पुढं. अरे वा वा ग माझी बाई, काय डोस काय तुझं. तुझी तर मीठ मोरीने आता दृष्टच काढायला पाहिजे. चला बाई, तुमचं एक काहीतरीच असतंय बघा. मंडळी, सुरुवातीला संडास आखणी आणि खणण्यासाठी 12 फूट लांब आणि 11 फूट रुंद आयताकृती चौकोन आखून घ्यायचा. चौकोनाच्या बाजूला धरून 2.5 फूट त्रिज्येचे 2 खड्डे आखून घ्यायचे. या 2 खड्ड्यांमध्ये आपण 2 पाझर खड्डे बांधणार आहोत. शौचालयाच्या बांधकामासाठी 5 फूट रुंद आणि 4 फूट लांब चौकोन आखून घ्यायचा. पुढील चौकोनाच्या भागामध्ये आपण बैठक आणि संडासघर बांधणार आहोत. पाझर खड्डे साधारण 4 फूट खोल खणावेत. बैठक आणि संडासघराच्या पायासाठी आवश्यकतेप्रमाणे योग्य थर मिळेपर्यंत पाया खणायचा. चेंबर आणि पाईप करता गरजेप्रमाणे पाईप गाडला जाईल इतपत जमीन खणून घ्यायची. खड्ड्यांचं बांधकाम करताना त्यांचा आतील व्यास सुमारे 3 फूट धरायचा. हे बांधकाम करताना मध्यभागी ओळंब्यांमध्ये काठी किंवा पाईप उभा करायचा. बरं मंडळी, जिथे वीटकाम होणार असेल त्याच्या खाली सुमारे 3 इंचाचा PCC थर टाकायचा आणि त्यांच्या सहाय्याने 1.5 फूट त्रिज्या धरून तार गोल फिरवून बांधकाम केलं तर बांधकाम खूप लवकर, झपाट्याने आणि योग्य मापात होतं. तळातील विटांच्या 2 थरांचं बांधकाम नेहमीसारखंच करायचं. नंतरच्या थरातील एका आड एक थरामध्ये मात्र 2 इंच रुंदीची सुमारे 6-7 भोकं ठेवायची. याप्रमाणे 3 फूट उंचीपर्यंत बांधकाम झालं की मात्र वरच्या 1 फूट बांधकामाच्या थरामध्ये भोकं ठेवायची नाही. सगळ्यात वरचा थर शक्यतोवर जमिनीच्या वर 3 इंच ठेवावा, म्हणजे पावसाळ्यामध्ये वरच्या बाजूने पाणी खड्ड्यात जाणार नाही. संडासघरासाठी बैठकीचं बांधकाम करताना किंमत कमी करण्याच्या दृष्टीने संडासघराचं आतलं माप साधारणतः 3 फूट रुंद आणि 3.5 फूट लांब असेल अशा प्रकारे चौथऱ्याचा आकार घ्यायचा. भांड्याची कोंबड्यासह उंची 18 इंच असते. बैठकीमध्ये कोंबडा आणि मलपात्र बसवताना मागच्या भिंतीपासून संडासाच्या भांड्याची मागची बाजू सुमारे 6 ते 7 इंच येईल अशा अंदाजाने कोंबडा बसवायचा. मलपात्र बसवताना ते 4ही बाजूने एका पातळीत राहील याची काळजी घ्यायची बरं का. आणि पायटे बसवताना मात्र शक्यतोवर एकमेकांना समांतर बसवायचे. 2 पायट्यांमधील अंतर साधारण मागे आणि पुढे सुमारे 9 ते 10 इंच ठेवायचं. कोंबड्यापासून पाईप बाहेर काढून तो चौथऱ्याच्या मागे केलेल्या चेंबरमध्ये सोडायचा. चेंबरमध्ये इंग्लिश Y हे अक्षर असतं की नाही, त्या इंग्लिश Y आकाराची वाट करून देऊन पुढे 2 पाईप लावून ते खड्ड्याला जोडायचे. एका वेळी मैला एकाच खड्ड्यात जाईल अशी सोय करायची. त्यासाठी दुसऱ्या खड्ड्याकडे जाणाऱ्या पाईपाला बोळा बसवायचा. आता झाकणासाठी शहाबादी फरशी किंवा कडप्पा किंवा फेरो सिमेंटपासून बनवलेली झाकणं यापैकी जसं उपलब्ध असेल त्यानुसार किंवा आपल्याला परवडेल त्या आपल्या किमतीच्या सोयीनुसार आपण ते वापरायचं. दरवाजा किंवा छप्पर स्थानिक परिस्थितीनुसार जसे स्वस्त पडतील तसे वापरायचे. सूर्यप्रकाश आणि हवा येण्यासाठी मागच्या बाजूला खिडकी मात्र ठेवायला विसरायचं नाही.
ते कळलं साहेब, पण खड्डा भरायला साधारणतः किती दिवस लागतात? बघा, साधारणतः 4-5 माणसांच्या कुटुंबाला एक खड्डा भरायला 4 ते 5 वर्ष लागतात. आणि एकदा का तुमचा तो खड्डा भरला की संडासाच्या मागे जे चेंबर असतं त्या चेंबरचं झाकण उघडायचं आणि त्या भरलेल्या खड्ड्याचा जो पाईप असतो त्या पाईपाला बोळा बसवायचा आणि मैलाचा जो प्रवाह आहे तो दुसऱ्या पाईपाचा बोळा काढून दुसऱ्या खड्ड्याकडे वळवायचा आणि चेंबरचं झाकण मात्र परत नीट लावून ठेवायचं. पण साहेब 4-5 वर्षानंतर दुसरा खड्डा भरणार, मग काय करायचं? अरे असं काय करताय, आपला पहिला खड्डा रिकामा होऊन तयार असणार की. म्हणजे तो कसा काय रिकामा असणार? म्हणजे असं बघा की तुमचा खड्डा भरला आणि तो एकदा तुम्ही बंद केलात की वर्षभरामध्ये त्यातल्या मैल्याचं अगदी मातीसारख्या खतात रूपांतर झालेलं असतं. त्याला अजिबात कुठल्याही प्रकारचा घाणेरडा वास येत नाही, त्यात कुठल्याही प्रकारची घाण ओरत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यातले जे काही जीवजंतू रोगजंतू असतात ना ते वर्षभराच्या काळामध्ये नाहीसे झालेले असतात. कम्प्लीट, कळलं? अगदी सोन्याच्या मोलासारखं सोनखत तयार झालेलं असतं. ते सोनखत काढायचं आणि मग ते तुम्ही तुमच्या शेतात नेऊन वापरू शकता किंवा बाजारात नेऊन विकायचं. बरोबर की नाही? म्हणजे खड्डाही रिकामा तुमचा आणि पैशाचीही मिळकत आहे की नाही? फायदाच फायदा. चला मंडळी, आज कुठे गेले सुधाकरराव? सुधाकरराव आणि या शेवंतबाई, या दोघांच्याही पुढाकाराने आज तुमच्या गावामध्ये शौचालय बांधलं गेलंय. म्हणजे त्या निमित्ताने तुमच्या गावात आरोग्याचं पहिलं पाऊल पडलेलं आहे, हो की नाही? पण मंडळी, एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, ती म्हणजे नुसतं शौचालय बांधून उपयोग नाही, तिथे तुमचं काम संपत नाही, तर त्याचा नियमितपणे वापर केला गेला पाहिजे. काय नाहीतर संडास राहील जागीच आणि तुम्ही जाल तांब्या घेऊन उघड्यावरच. काय लाजतायत. तर मुद्दा हा की शौचालय बांधणं आणि त्याचा उपयोग करणं आणि त्याची निगा राखणं हे अतिशय महत्त्वाचं, त्याची स्वच्छता राखणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. सर, आता 2 खड्ड्यांच्या शौचालयाचं तंत्र आम्हाला समजलं, पण फार पूर्वीपासून लोक सेप्टिक टँकचे संडास पण वापरतात. म्हणजे त्यांच्यामध्ये आणि याच्यामध्ये नेमका काय फरक आहे? बराच फरक आहे. अच्छा. पूर्वीच्या काळी आपल्याला सेप्टिक टँक शिवाय दुसरा काही पर्याय नव्हता, त्यामुळे लोक सेप्टिक टँक बांधायचे. पण आता असं लक्षात आलंय की सेप्टिक टँकपेक्षा 2 खड्ड्याचा संडास हा आरोग्याच्या दृष्टीने, सोयीच्या दृष्टीने, किमतीच्या दृष्टीने सगळ्यात चांगला संडास आहे. खड्ड्यांच्या संडासाचे फायदे कळाले आम्हाला आता, पण आता सेप्टिक टँकचे नेमके तोटे काय ते समजावून सांग. सेप्टिक टँकमधनं जे पाणी बाहेर येतं ते गावच्या गटारामध्ये मिसळतं, काही कोळा त्याची डबकी होतात किंवा ते नदी नाल्याला मिसळतं आणि मग त्यातले जे रोगजंतू असतात ते डास, माशा इत्यादींच्या वाटे सगळीकडे पसरतात. तर खरं म्हणजे सेप्टिक टँकला मी रोग प्रतिबंधक संडास म्हणणारच नाही. सेप्टिक टँक हा रोग प्रसारक संडास आहे. एवढंच नव्हे तर हा जो वायू आहे हा पर्यावरणाला देखील अत्यंत घातक आहे. त्यामुळे एकूणच सेप्टिक टँक हा गावच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय धोकादायक संडास आहे. अहो पण साहेब, आमच्या गावामध्ये फक्त 2च गवंडी आहेत. अरे फक्त 2च गवंडी? हो ना. नाही सर, एवढेच नाही. अहो आम्ही सगळे आहोतच ना. आम्ही कॉलेज मधल्या 8-10 मुला-मुलींनी यात ट्रेनिंग घ्यायचं ठरवलं. त्यामुळे अगदी गवंडी म्हणून नाही, पण निदान समाजसेवा म्हणून आम्हाला काम करता येईलच. उत्तम उत्तम, अगदी जरूर करा. शौचालय आधारच मोठा असे स्वच्छतेसाठी, गाव तसे जीवन ही आपले सुखी व्हावयासाठी. घरोघरी शौचालय होता उघड्यावर ना घाण, दुर्गंधी अन संसर्गाचे नाही नाव निशाण. शौचालय दागिना घराचा घर सुंदर होत असे, छान स्वच्छ लखलखते दर्पण जसे. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की प्रत्येक घरामध्ये जर शौचालय बांधलं गेलं तरच गाव स्वच्छ राहील. एक माणूस देखील गावाच्या बाहेर शौचाला गेला तर संपूर्ण गावाच्या आरोग्याला धोका असेल. तुम्ही म्हणता ते ठीक आहे साहेब, पण खर्चाचं काय? आणि तुम्हाला अगदीच पैशाची अडचण असेल ना समजा, तर एका वेळी 2 खड्डे घ्यायची काही गरज नाही आहे. एका वेळी 1 खड्डाही घेऊ शकता, दुसरा खड्डा नंतर घ्यायचा. ह्याच्यातनं तुमचे साधारणतः 300 रुपये वाचू शकतात, कळलं का? आणि विटांच्याच बांधकाम करायला पाहिजे असंही काही नाही आहे. विटांच्या ऐवजी तुम्ही स्थानिकरित्या मिळणारा खडक असेल त्याचा देखील वापर करू शकता.
त्याने सुद्धा तुमचा खर्च कमी होऊ शकतो. कळलं? आणि सर जर 8-10 कुटुंबांनी एकत्र मिळून जर 3-4 संडास बांधले तर खर्च कमी नाही का होणार? अशा प्रकारच्या संडासांना आम्ही सामूहिक संडास असं नाव देतो. सामूहिक शौचालयाचा विचार अपवादात्मक परिस्थितीत करायचा आणि वैयक्तिक शौचालयाचा प्रयत्न आपला जास्तीत जास्त गावाच्या हिताच्या दृष्टीनं, आरोग्याच्या दृष्टीनं आपण करायला पाहिजे. हा, आणि त्यासाठी दुसरा एक पर्याय असू शकतो, तो म्हणजे चराचा संडास. म्हणजे कसं? म्हणजे तुमच्या घराच्या बाजूला जी जमीन असेल त्याच्यामध्ये एक साधारण 9 इंच रुंद, 2 फूट खोल आणि 2 फूट लांब असा एक खड्डा खणायचा आणि त्याच्यावर बसण्याकरता विटा किंवा लाकडी फळ्यांचा वापर करायचा की झालं तुमचं संडास तयार. काय या चराच्या संडासामुळे लग्नसराई किंवा यात्रेच्या निमित्ताने गावात आलेल्या लोकांची सोयही होते. त्यामुळे गावात घाण न राहता रोगराईचा धोका देखील टळतो. हा, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, ती म्हणजे त्या चऱ्यामध्ये, त्या खड्ड्यामध्ये जो काही मळ साठेल त्याच्यावर कायम माती टाकायला विसरायचं नाही. कारण त्याच्यामुळे कसं, माती टाकल्यामुळे ती विष्ठा झाकली जाते, त्याच्यावर माशा बसत नाहीत आणि रोगजंतू पसरत नाहीत. आणि ज्या वेळेला खड्डा भरेल त्यावेळेला एखादं झाड लावून टाकायचं त्याच्यामध्ये आणि त्याच्या बाजूला दुसरा खड्डा खणायचा. इतकं सोपं आहे की नाही? मग जमेल की नाही? हा, जमल असं वाटतंय. प्रयत्न करून तर पाहूया. अरे वा, करायचा ना प्रयत्न? चला चला, तर मग ताबडतोब तयारीला लागूया आपण. काय पण मंडळी, आणखीन एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे, ती कायम लक्षात ठेवायची, की हा जो काही संडास आहे तो पाण्याच्या स्रोतापासून लांब बनवायचा, जेणेकरून पिण्याचं पाणी दूषित होणार नाही. आता पाण्याचा स्रोत म्हणजे नळ, विहिरी, हातपंप वगैरे. पण साधारणतः हे अंतर किती असलं पाहिजे? हे अंतर महत्वाचं काय तर रोगजंतूंच्या प्रसाराच्या दृष्टीने. शौचालयापासून जे रोगजंतू जमिनीमध्ये पुढे सरकतात ते उताराच्या दिशेने 10 फूट किंवा 3 मीटरपर्यंत जातात. चढाच्या दिशेने 1 मीटरपर्यंत जातात, 3 फूट, आणि दोन्ही बाजूंनी साधारणपणे 1.5 मीटर किंवा 5 फुटापर्यंत जातात. शौचालय नेहमी शक्य तितकं पाण्याच्या स्रोताच्या खालच्या दिशेला असावं, उताराच्या दिशेला असावं आणि ते कमीत कमी 10 फूट लांब असावं. हे बरं सांगितलं साहेब, म्हणजे संडास बांधताना आम्ही तशी काळजी घेऊ. अरे वा, तुमचं हे सगळं काम समजून घ्यायचा तुमचा उत्साह फार चांगला आहे. सर, वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीमध्ये जर संडास बांधायचे असतील तर त्यासाठी काही वेगळं तंत्र आहे? हा, कारण माझ्या आजोळी समुद्रकाठची पाणथळ जमीन आहे, तशी असेल तर. किंवा 1.5-2 फूट वरती मुरुम आणि खाली खडक अशी जमीन असेल तर. आणि काळी चिकणमाती असेल तर. पण सर, मुरमाड जमीन असेल तर. नाही, काय आहे, जमीन कुठलीही असली तरी तंत्र तेच राहणार. कळलं? फक्त काय, वेगवेगळ्या जमिनीनुसार पाझर खड्डा बांधायचं तंत्र बदलेल. आमच्या काही कार्यकर्त्यांनी निरनिराळ्या प्रकारच्या जमिनींमध्ये शौचालयाची बांधकामं केलेली आहेत, तर त्याच्यावर आम्ही काही फिल्म्स देखील तयार केलेले आहेत. तर आज आपण त्यातले काही भाग बघूया की जेणेकरून आपल्याला चांगली माहिती मिळेल. चालेल. पाणथळ जमिनीवर 2 खड्ड्यांच्या शौचालयाचं बांधकाम. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा गावातील खाडीच्या किनारी वसलेली वरची केरवाडी ही वस्ती. इथल्या जमिनीखालच्या पाण्याची पातळी फार वर म्हणजे जमिनीखाली 3 फुटांपासून आहे. तिथल्या लोकांच्या मनात प्रश्न होता की अशा ठिकाणी 2 खड्ड्यांची शौचालय कधी बांधता येतील का? अहो, हे तर सहज शक्य आहे. ओहोटीच्या वेळी पाण्याची पातळी कमी असताना बांधकाम सुरू केल्यास अतिशय सोपं होतं. कोकणात विटा मिळायला कित्येकदा अडचणीत. अशा वेळी तिथे निसर्गतः मिळणाऱ्या लाल रंगाच्या जांभा दगडाचे तुकडे वापरून खड्डे बांधता येतात आणि चौथऱ्यासाठी त्याचे चिरेही उपयोगात आणता येतात. इथल्या लोकांची घरं परंपरागततेनं भरतीच्या पाण्याचा परिणाम होणार नाही अशा पद्धतीनं उंच चौथऱ्यावर बांधलेली असतात. तेवढीच खड्ड्यांची उंची घेऊन खड्ड्यांचं बांधकाम आवश्यक उंचीपर्यंत जमिनीच्या वर करून घ्यावं आणि नेहमीप्रमाणेच बांधकाम करावं. बैठक आणि खड्ड्यांच्या भोवती सुमारे 5-6 फूट अंतरापर्यंत मातीचा भराव करावा. अशा खड्ड्यांमध्ये विष्ठा किंवा मैला पाण्यामध्येच पडल्यास त्याबद्दल काळजी करण्याचं काहीच कारण नाही, कारण पाण्यामध्ये देखील विष्ठेचं विघटन होतच असतं.
अनेक लोकांना उगीचच भीती वाटते की पाणी खड्ड्यातून वर आलं तर काय. त्या दृष्टीनं एक लक्षात ठेवायचं की पाणी नेहमीच समपातळीत राहत असतं. जमिनीच्या पाण्याच्या पातळीवर पाणी येणं कधीच शक्य नाही. तसंच आडोसा म्हणून विटांच्या भिंतींच्या जागी झापांचा वापर केल्यास अतिशय कमी खर्चातील संडास तयार होऊ शकतो. मुरमाड आणि खडकाळ जमिनीवर 2 खड्ड्यांच्या शौचालयाचं बांधकाम. हे गाव आहे आरेवाडी, सांगली जिल्ह्यातलं. गावाच्या काही भागातली जमीन 1.5 ते 2 फुटापर्यंत मुरमाड आहे आणि त्याखाली खडक लागतो. अशा ठिकाणी काय करावं असा प्रश्न होता. अशा ठिकाणी जितकं खणता येईल तितकं खणायचं. समजा जमिनीमध्ये 2 फूट खणता आलं तर तिथूनच बांधकामाला सुरुवात करून खड्डे 4 फुटापर्यंत बांधून घ्यायचे. त्यामुळे खड्ड्याचा भाग जमिनीच्या वर येईल. संडासाची बैठक सुद्धा खड्ड्याच्या वर 1 फूट उंचीपर्यंत येईल. याप्रमाणे बांधकाम पूर्ण झालं की बैठक आणि खड्ड्याच्या भोवती मुरुम मातीचा भराव करावा. हा भराव खड्डे आणि बैठकीच्या भोवती सुमारे 5-6 फुटापर्यंत पसरायचा. अशा पद्धतीनं भराव केलेला संडास अगदी व्यवस्थित राहतो. मुरमाड जमिनीवर 2 खड्ड्यांच्या शौचालयाचं बांधकाम. आरेवाडीच्या काही भागातील जमीन पूर्ण मुरमाड आहे. अशा प्रकारच्या जमिनीत खड्डे आणि बैठक नेहमीच्याच पद्धतीनं करावे. किंबहुना अशी जमीन खड्ड्यांच्या शौचालयासाठी अत्यंत योग्य समजली जाते. पक्का न ढासळणारा मुरुम असल्यास खड्ड्याचं पूर्ण बांधकाम करण्याची सुद्धा गरज राहत नाही. खड्ड्याच्या वरील 1 फुटासाठीच एकेरी विटेचं बांधकाम झाकणांच्या आधारासाठी केलं तरी चालतं. अशा पद्धतीनं बांधलेली शौचालयं खूप व्यवस्थित चालतात. काळ्या जमिनीवर 2 खड्ड्यांच्या शौचालयाचं बांधकाम. सांगली जिल्ह्यातील कवठेपिरान हे गाव. जमीन काळ्या भुसभुशीत मातीची. इथल्या लोकांचा प्रश्न वेगळाच होता. अशा जमिनीत शौचालयाच्या खड्ड्यांचं बांधकाम केल्यास ते भेगाळण्याची शक्यता आहे असं त्यांना वाटत होतं. अहो, पण यावरही उत्तर आहेच. 8 ते 10 फूट खोल खड्डे घेतले तरी काळी मातीच लागते. अशा ठिकाणी पाणी नीट शोषलं जाण्याच्या दृष्टीनं खड्डे जास्त म्हणजे 6 फूट व्यासाचे घ्यावे. बांधकाम गोल पद्धतीनं करून आतील व्यास 3 फूटच ठेवून एकेरी विटेनं करावं. या खड्ड्यांच्या भिंतीच्या बाहेरच्या बाजूनं सभोवताली वाळू किंवा मुरुमाची भर घालावी. यामुळे 2 गोष्टी साध्य होतात. एक तर विटेचं बांधकाम भेगाळण्याची शक्यता कमी होते. तसंच काळ्या मातीत पाणी शोषलं जाण्याच्या दृष्टीनं जास्त मोठा पृष्ठभाग मिळतो. यामुळे 2 खड्ड्यांचं शौचालय व्यवस्थित चालू राहण्यास काहीच अडचण येत नाही. ते दिवस आम्हाला संडास नव्हते, त्यामुळे रानामानात संडासला जाण्याची पाळी होती. म्हाताऱ्या कोताऱ्या माणसांना भयंकर अडचण होती. आता घरा शेजारी संडास झाल्यामुळे आमची सगळी भीती नाहीशी झाली. काळ्या जमिनीत बांधकामाची दुसरी पद्धत म्हणजे फेरो सिमेंट पद्धतीचं बांधकाम. खड्ड्यांसाठी फेरो सिमेंट पॅनल अथवा आरसीसीच्या गोल रिंग्स 3 फूट व्यासाच्या आणि सुमारे 1.25 ते 1.5 इंच जाडीच्या भिंती करून शौचालयाच्या बैठकीचा भाग आणि जमिनीतील खड्ड्यांचं बांधकाम फेरो सिमेंटनं सुद्धा करता येतं. फेरो सिमेंटच्या बांधकामासाठी 5 मिलीमीटर व्यासाची लोखंडी सळी आणि कोंबडीची जाळी म्हणजेच चिकन मेश वापरून केलेल्या सांगाड्यावर 1:3 या प्रमाणात सिमेंट आणि वाळूच्या मिश्रणाचा गिलावा करावा. फेरो सिमेंटचं बांधकाम एकसंध असल्यामुळं ते खचण्याची किंवा भेगाळण्याची शक्यता उरत नाही आणि ते अनेक वर्ष टिकतं. मात्र मित्रांनो, शौचालयाच्या बांधणीमध्ये सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे शौचालयासाठी घेण्यात येणारे खड्डे आणि वेगवेगळ्या प्रकारची मलपात्र. कळलं सर? तुम्ही आतापर्यंत जे जे काही सांगितले ते आमच्या ध्यानात बसलं. व्हेरी गुड. तरी पण खड्ड्यांचा आकार गोल असावा की चौकोनी? नाही नाही नाही, खड्ड्यांचा आकार हा गोलच असणं जास्तीत जास्त योग्य आहे. कारण काय आहे की गोल खड्ड्यामध्ये त्या गोलाईचा असं छान कमानीसारखा जो काही परिणाम मिळतो ना, त्यामुळे एकेरी विटेच्या खड्ड्याला सुद्धा खूप मजबूती येते.
आणि हे खड्डे तुम्हाला सांगतो अगदी 30 ते 40 वर्ष किंवा त्यापेक्षाही जास्त वर्ष टिकू शकतात, कळलं? त्यामुळे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की गोल आकारामुळे विटा सुद्धा कमी लागतात त्या बांधकामाला, हो की नाही? आणि त्यामुळे खर्च सुद्धा वाचतो. ते जर चौकोनी विटेचं म्हणजे चौकोनी एकरी विटेचा खड्डा असेल तर तो भेगाळण्याची किंवा ढासळण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. त्यामुळे खड्डा हा गोल असणं जास्ती योग्य, कळलं? हो सर, हे खड्डे शौचालयाच्या मागच्याच बाजूला असायला हवेत का? म्हणजे कसं आहे, कधी कधी जागा पुरेशी नसते म्हणून विचारलं. जागा पुरेशी नसते, वा वा. नाही, खरं तुझं म्हणणं बरोबर आहे, पण ह्या अशा प्रकारच्या शौचालयांसाठी जागा हा अडचणीचा विषय नाहीच आहे मुळे. त्यामुळे खड्डा म्हणजे हा त्या शौचालयाच्या मागच्याच दिशेला असायला हवा, मागच्याच बाजूला असायला हवा असं अजिबात नाही, अजिबात नाही. काय आहे, संडासाचं भांडं जे आहे त्या भांड्याच्या खाली आपण जो ट्रॅप किंवा जो कोंबडा वापरतो ना, तो कुठल्याही दिशेला फिरवता येतो, कुठल्याही दिशेला. त्यामुळे तुम्हाला जशी जागा उपलब्ध असेल ना तसं तुम्ही खड्डा कुठेही घेऊ शकता, अगदी तुमच्या स्वयंपाकघरात सुद्धा घेऊ शकता. काय चाललंय सर? या असली चर्चा. सर, खड्ड्यांची माहिती आम्हाला जाधव सरांनी एकदम नीट समजून सांगितली. बरं, पण ते संडासाच्या भांड्यांचे जे प्रकार आहेत ना, त्याबद्दल थोडी माहिती सांगता का? बरोबर. संडासाची जी भांडी आपण नेहमी वापरतो ती एक 2-3 प्रकारची आपल्याला मिळू शकतात. सगळ्यात प्रथम आपण किंवा लोक त्याला प्राधान्य देतात ते सिरॅमिकच्या भांड्याची. सिरॅमिक म्हणजे चिनी मातीची भांडी. ती चकचकीत दिसतात, गुळगुळीत असतात, साफ करायला सोपी असतात, त्यामुळे लोकांना ते आवडतात. अर्थात त्याची किंमतही जास्त असते, काही प्रमाणामध्ये उपलब्धतेची अडचण काही वेळेला असू शकेल. दुसरा प्रकार जो आपल्याला उपलब्ध आहे तो प्लास्टिकच्या मलपात्रांचा. आता नवीन ते तयार व्हायला लागले आहेत. ही किमतीला स्वस्त पडतात, वापराच्या दृष्टीने ती सिरॅमिकच्या भांड्यासारखीच असतात आणि एकूणच किंमत कमी करण्याच्या दृष्टीने मग मी ती महत्त्वाची ठरतात. तिसरा जो प्रकार आहे तो मोझेकच्या भांड्याचा. म्हणजे आपल्या घरात आपण जी मोझेकची फरशी वापरतो तशा प्रकारच्या मटेरियल्सची ती भांडी देखील टिकतात, चांगली, किमतीला स्वस्त पडतात, पण ती एवढी चकचकीत आणि आकर्षक नसल्यामुळे लोकांना ती फारशी पसंत पडत नाही. लोकांना जे भांडं पाहिजे असेल ते त्यांना आपण घेऊ द्यावं. अजून एक शंका होती, ही भांडी मिळतात कुठे? ही भांडी तुम्हाला बघा जिल्हा परिषदेच्या संपूर्ण स्वच्छता अभियान कक्षामध्ये मिळू शकतात किंवा पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये मिळू शकतात किंवा ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये सुद्धा मिळू शकतात. साहेब, तुमच्या प्रशिक्षणानं आमचा आत्मविश्वास वाढलाय. सगळ्या गावात शौचालय बांधून झाल्याबगैर आम्ही थांबणारच नाही. हा, आता हे सर्व मला समजलं. मी पण मामाच्या घराच्या बांधकामाच्या वेळेस कसं संडास बांधायचं हे मी नक्की सांगेल. व्हेरी गुड. काय मग सचिन साहेब, काय सर? आता तुमच्या गावाचं नाव अस्वच्छ गावांच्या यादीतनं काढून टाकणार ना? एवढंच नाही सर, पुढल्या वर्षी 100% घरात शौचालय बांधून आणि वापरात आणून निर्मळ ग्राम पुरस्कारही मिळवू. काय रे दोस्तांनो? घाणचही गावाची ओळख आता टाको पुसुनी, स्वच्छतेमध्ये समृद्धीची पडछाया ये दिसली. सानी सानी धनी धा पा नी धा पा ग रे सा. आरोग्याची गुरुकिल्ली ही किती युगांनी गवसे, छान स्वच्छ लखलखते दर्पण कसे. हो गाव आपले असावे असे असावे असे, छान स्वच्छ लखलखते दर्पण जसे, छान स्वच्छ लखलखते दर्पण जसे. वा सुनील बाबू, नमस्कार. नवीन घर, नवीन ट्रॅक्टर, नवीन सुनवाई, बढिया है. काय करणार, आमचं हे शब्द उघड्यावरच असतं बघा. अहो, यानं साऱ्यांचं आरोग्य बिघडतं. उघड्यावर जाणारी एक व्यक्ती सुद्धा संपूर्ण गावाचं आरोग्य बिघडवू शकते. शौचालय बांधा, अगदी सोपं आहे ते. पण खर्चाचं काय? अगदी स्वस्तात होतं ते. लग्नावर, ट्रॅक्टरवर एवढा खर्च केला, गाव जेवण घातलं,
एवढा किरकोळ खर्च नको करायला. आणि विचार करा, दागदागिने घातले तुमची सुनबाई उघड्यावर जाणार. बरोबर आहे, बरोबर आहे. बढिया है. संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान. सुंदर दिसायला कोणाला नाही आवडत. मग चला आपण आपला परिसर सुंदर बनवूया. पण सुरुवात मात्र आपल्या घरापासूनच. अडगळ जळमट साफ करा. अंगण परसातला कचरा काढा. कुठेही पाणी साचू देऊ नका. अंगणातले नळ गळत असतील तर लगेच दुरुस्त करून घ्या. आपलं घर साफ झालं की गावाच्या स्वच्छतेतही सहभागी व्हा. रस्त्यावर कुठेही कचरा टाकू नका. घाणीमुळे होणारी रोगराई दूर राहिली म्हणजे पहा आपल्या गावाचाही चेहरा कसा सुंदर दिसतो ते. संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान. मंडळी, आपल्या गावाचा अभिमान वाटावा असं वाटतंय का तुम्हाला? मग काय करूया म्हणताय? अहो, आपण गाव स्वच्छ करूया, वस्त्या स्वच्छ करूया, विहिरीभोवती भराव घालूया. हे आपण थोडंसं मनावर घेऊयाच. अहो, यामुळे समध्या महाराष्ट्रात आपला गाव सुंदर, स्वच्छ आणि निर्मळ गाव म्हणून ओळखला जाईल. यामुळे आपल्याला बक्षीस तर मिळेलच, शिवाय आपली तब्येतही उत्तम राहील. चला आता कामाला लागूया. आपल्या गावाला स्वच्छतेकडून समृद्धीकडे नेऊया. संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान. आपण आपल्याच गावाला बक्षीस मिळवून देऊया. चला तर मग कामाला लागूया. आपला परिसर स्वच्छ ठेवूया. माझा घर मी स्वच्छ ठेवीन. मी रस्त्यात कचरा टाकणार नाही. माझ्या मुलांची मी नीट काळजी घेईन. माझी शाळा स्वच्छ ठेवीन. आमच्या विद्यार्थ्यांनी शाळा स्वच्छतेला सुरुवात केली आहे. शाळेत कचरा टाकणार नाही. माझी शाळा स्वच्छ शाळा. आमची शाळा स्वच्छ ठेवणार. चला तर स्वच्छतेतून समृद्धीकडे. संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान. भास्कर हा उदयास आला, घेऊनी किरणांची शक्ती, जलाशये ही तापुनी निघती, पाण्याची या बाष्प बनवती, अलगद हलके नभात जमुनी, कर्ज तातती मेघ बनुनी. लख लख कड़ कड़ बिजली चमकत, सरी बरसती टप टप टपकत, सरी बरसती टप टप टपकत, टप टप टपकत. कोण आहेस रे तू? कोण आहेस तू? कोण रे तू? कोण आहेस तू? कोण तू? कोण आहेस तू? मी कोण? हो, कोण तू? मी जलबिंदू, आकाशातून सर्वत्र बरसणारा जलबिंदू. तुम्ही म्हणता की नाही जल म्हणजे जीवन. खरंच आहे ते. तुमचं आणि माझं जीवन अगदी एकजीव झालेलं असतं. जेव्हा आकाशातून बरसतो ना तेव्हा अगदी बेवारस असतो, पण जेव्हा मी धरणी मातेवर पडतो तेव्हा धरणीवरची माती मला आपल्या कुशीत घेते आणि मग मला वाढवणं, जोपासणं हे सगळं तुमच्यावर अवलंबून असतं, कारण मी माझं जीवन तुमच्यावरच सोपवतो. तुम्हाला सांगतो, मी अगदी जगभर बरसतो, तेही भरभरून आणि सर्व व्यापी. पण त्यातला तुमच्या वाट्याला किती येतो? फक्त 1%. आणि मग भाऊ, बाकीचं 99% एवढं पाणी जातं कुठं वाया? आखरीतच म्हणायचं की पण सवाल नामी है, सवाल एकदम नामी है. हे पहा, मी असा थेट 97% समुद्रात साठतो आणि 2% बर्फात गोठतो, जो तुमच्यासाठी मूल्यहीन ठरतो. पण जो 1% मी तुम्हाला मिळतो तो तुमच्यासाठी खूप मौल्यवान असतो. आणि म्हणूनच मी तुमच्यासाठी तळ्यात, मळ्यात, थळ्यात, नदी नाल्यात, डोंगर माथ्यावर बरसतो आणि मातीत रुजतो. तुम्ही जसं तुमच्या पोटच्या पोराला जोपासता, वाढवता, तसं तुम्ही मला जोपासलं, वाढवलं तर मी तुम्हाला भरभरून सुख देईन आणि आनंदाने बरसीन. पण गाई दुष्ट मंडळी म्हणजे अक्षी विलनच म्हणा की अगदी माझ्या जीवावर सुटलेत. अरे अरे चांडाळानो, काय करताय? काय का असे माझ्या जीवावर उठलाय? पाहिलं स्वतःच्या स्वार्थापायी कान कसे बधीर झाले आणि मन कशी निबर झाले त्या लोकांची. वर ही माणसं मला चिव्या शाप देणार. चोराचे उलटे बॉम्बा म्हणा की म्हणणार मी इथली माती वाहून नेली, जो परिसर अगदी बोडका करून टाकला. अहो, काही सालापूर्वी जो परिसर कसा अगदी हिरवागार होता, झाडांनी पाना फुलांनी अगदी डवरलेला होता, मी इथं अगदी मनापासून बरसायचो ते या झाडांमुळेच. अहो, माझे मोठमोठे प्रवाह इथं अगदी अवखळपणानं व्हायचे.
म्हणजे एखादा अवखळ नाठाळ वाया जाणारं कार्ट असेल ना, तर त्याला मायबाप कशी त्याची आवर घालतात, तशी इथली झाडं पानं फुलं मला आवर घालायची, मला मुरू द्यायची, रुजू द्यायची, मला समुद्रापत्तूर फिरकूनच द्यायची नाही. तेव्हा मायबाप हो, माझं तुम्हाला अगदी जीव तोडून सांगणं हे, झाडं वाढवा आणि पाणी वाचवा. अहो, ज्या वृक्षांमुळे आपल्याला जीवन लाभतं त्यांना डोळ्यात तेल घालून जपा, नाहीतर तुमच्यावर भयानक अरिष्ट कोसळल आणि मग मात्र तुमच्या तोंडचं पाणी पळाल्या वाचून राहणार नाही. पहा कसा वाहून चाललोय. आणि नंतर मग मलाच शिवायशाप, टंचाई झाली, टंचाई झाली. एवढी गावभर तोंड असल्यावर एक दोन टँकर पाणी कोणाच्या तोंडाला पुरणार? मग भांड्याला भांड लागणार, तोंडाला तोंड लागून हे असं एकमेकांच्या जीवावर उठणार, हे रक्त सांडणार आणि या सगळ्या मारामारीत निम्म्याहून अधिक पाणी असं फुकट जाणार. पण शिस्तीने कोण वागणार? अहो माझं काय, तुम्ही मला जसं वळवाल तसं मी वळणार. मग महापूर येणार, हाहाकार उडणार, अशी हानी होणार. नाही, मला शिव्याशाप देऊ नका. हा कोप तुमच्यामुळे झाला, तुमच्यामुळे. पण ही वेळ एकमेकांना दूषण देण्याची नाही, एकमेकांना समजून घेण्याची आहे. तुम्ही एक करा, तुम्ही माझ्यासाठी गतिरोधक विश्रामस्थान तयार करा. म्हणजे असं की वेगात जाणाऱ्या वाहनांसाठी आपण स्पीड ब्रेकर तयार करतो ना, तसं कंटूर करून, मजगी करून किंवा वनराई, कॅबियन, कोल्हापुरी यासारखे साधे सोपे बंधारे बांधून किंवा विहिरी, तलाव, धरणं बांधून माझा वेग कमी करा. म्हणजे मी कसा संथ वाहत राहील. वारं पेलेला मस्तवाल बैलासारखा उधळून तुम्हाला कधी त्रास देणार नाही की कसली हानी होऊ देणार नाही. काय मजा आली की नाही मित्रा? माझ्याशी असा कायम छान खेळ, पण माझ्या जीवाशी खेळू नकोस. चल, मला आता इथल्या एखाद्या छानशा तळ्यात नेऊन सोड बघू, म्हणजे मी तुला कायम उपयोगी पडेल. तळाडी इथं तुला माहित नाही? चल दाखवतो. ये 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 हे बघ. ओ माय गॉड, अरे इथलं तळ कुठे गेलं? इथं आणि तळ, व्हॉट अ जोक. अरे व्हॉट अ जोक नाही, मला आठवत आहे इथे नक्कीच एक तळ होतं. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात इकडे क्षणात तिकडे असं म्हणत कधीतरी मी त्या तळ्यात किंवा बाजूच्या मळ्यात बागडायचो. पण स्वतःला इंटेलिजंट समजणाऱ्या माणसांनी भर घालून इथे शहर वसवलं आणि मला मात्र बेघर केलं. हाऊ सॅड. आता मला माझं हक्काचं घर शोधायला हवं. चल बाय बाय बाय. एक अकेला इस शहर में, रात में और दोपहर में, आशियाना ढूंढता है आबोदाना. अरे 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 काय करतास काय? बघलास ना, जिथे जिथे म्हणून माझं घर आहे तिथे तिथे येऊन वाट लावतात आणि मग पाण्यावरती रासायनिक का फासायनिक प्रक्रिया करून पैशाचा सत्यानाश करतात. पण मी म्हणतोय पहिल्यांदा अशी वाट लावायचीच की त्या इथे माझ्या घरातून माझी वाट लावतास आणि स्वतःच्या घरात पण माझी वाट लावतास. अहो प्यायचं पाणी असतं किंवा ते हुच्च हा मला शहाणपणा शिकवते का ग? तिला हुच्च म्हणतायची होते. हुच्च म्हणजे एडिओ, हे म्हणजे ज्याचं करावं बरं ते म्हणताय माझंच खरं की. हे झालं घरातलं. आता जरा बाहेर बघूया. बघा हे पाण्यातले भयानक रोगजंतू कुठे आणि कसे जातात ते.
खा ग माझी बाई खा. वाढू का हो तुम्हाला? नको भरपूर झालं. हा पण जास्तीलाच बरं का. थांब 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 पाणी आणते. थांब थांब पाणी आणते ऐकतो. अगं आणते लवकर. हा हे घे पाणी. डॉक्टर हे असं कसं झालं? हा सगळा दूषित पाण्याचा परिणाम. जळलं मेलं ते पाणी. ही तिसरी खेप आहे माझ्या पोरीच्या जीवावर असं उठायची. या म्हणजे काही झालं तरी मला शिव्या जाप. हे म्हणजे देवाची करणी आणि नारळात पाणी या म्हणीऐवजी माणसाची करणी आणि पिण्याच्या पाण्यात सांडपाणी अशी म्हण प्रचलित होणार बघा. आता काय विनोद सोडा आणि उपाय शोधा. अरे पूर्वी इथली माती बघा कशी काळी बोर कसदार आणि देखणी होती आणि आता बघा कशी दुर्मुखलेली आणि निकस. हिची अशी माती केली ते हिच्यावर हक्क सांगणाऱ्या इथल्या शेतकऱ्यांनीच. नाव काढतात हजर झाला की हो पठ्ठ्या. अक्षी 100 वर्ष आयुष्य भेटेल म्हणजे अजून माझी बरीच वर्ष वाट लावणार. पण याला कोणीतरी बाबा पुता करून समजवायला पाहिजे की बाबा रे पैशाच्या मोहापायी आणि अशा रंगेलपणापायी वर्षानुवर्ष माझ्या मातेचं उदर फोडून तुम्हाला बाहेर काढतोस आणि मला हवा तसा वापरतोस आणि पिकांना पाणी पुरवतोस. वर्षानुवर्ष एकच व्यापारी पीक काढून जमिनीचा कस घालवून बसतोस आणि माझ्या जीवावर अनेक उद्योगधंदे काढून माझ्या आणि निष्पाप नागरिकांच्या जीवाशी खेळतोस. बघा बघा या उग्र भयानक अशा रसायनांची वाट कुठे जाते ते. हे मोठमोठे उद्योगधंदे रसायनांची विल्हेवाट लावण्यासाठी प्रदूषण करून तुमची आणि माझी कशी भयान स्थिती करतात ते पहा. पहा मी किती प्रचंड प्रमाणात असा वाया जातोय ते. पण हे साठवण्याची किमया आहे माझ्याकडे. कुठली? रूफ टॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात दुर्गम किल्ल्यांवर पिण्याचं पाणी साठवण्यासाठी हीच पद्धत वापरत. ही पद्धत म्हणजेच आता शासनाने सुरू केलेली शिवकालीन पाणी साठवण योजना. छपरावरचं पाणी तुम्हाला असं जमिनीवरच्या किंवा भूमिगत टाकीत छानपैकी साठवता येईल. हा उपाय सगळ्यात सोपा आणि स्वस्त. आपल्या घराच्या अंगणात किंवा परसात 12 बाय 12 फुटाचा असा 6 इंच खोलीचा खड्डा तयार करा. त्यावर कॉन्क्रीटचं थर देऊन किमान 7 दिवस सतत पाणी मारा. पाया भक्कम राहण्यासाठी अशी जाळी बसवा. मग टाकीचं बांधकाम झाल्यावर त्याच्या भोवती अशी कोंबडी जाळी गुंडाळून घ्या. या कोंबडी जाळीची छिद्र सिमेंटनी बुजवून घ्या. बाहेरून आणि आतून सिमेंटचा गिलावा केल्यानंतर टाकीसाठी अशा प्रकारचं झाकण बनवा. अशी पन्हाळी लावून पाण्यासाठी मार्ग तयार करा आणि पाण्याबरोबर येणारा केर कचरा अडवण्यासाठी असा नरसाळ्याचा उपयोग करा. या पद्धतीने तुम्हाला भरपूर स्वच्छ पाणी मिळेल ज्याचा उपयोग तुम्हाला उन्हाळ्यात किंवा पाणी टंचाईच्या काळात पिण्यासाठी करता येईल. साठवण टाकी रिकामी झाली की त्याची साफसफाई आणि डागडुजी करायची, ती मात्र पावसाळ्यापूर्वी. आणि पाणी जंतुविरहित आहे की नाही याची वेळोवेळी चाचणी करून घ्यायची. या आणि अशा अनेक पद्धतीने तुम्ही जर का मला जोपासलत तर मी तुम्हाला भरभरून देईन. असं म्हणतात की आगीशी आणि पाण्याशी खेळू नये. तरीही तुम्ही खेळता आणि माझ्या बरोबर स्वतःच्या जीवनाचाही नाश करून घेता. मी जमिनीच्या आत खोलवर पोटात स्वतःला साठवून ठेवतो, पण तिथे सुद्धा तुम्ही मला गाठताच आणि बाहेर काढून हवा तसा वापरता. मग दुष्काळ, रोगराई, महापूर अशी भयान स्थिती निर्माण करता आणि वर मलाच शापित ठरवता. यातून उशाप तुम्हीच मला द्यायला हवा, कारण तुम्ही मला कितीही नष्ट करण्याचा प्रयत्न केला तरी मी पुन्हा पुन्हा जन्म घेईनच. तुम्हालाच एकदा जन्म मिळतो तेव्हा स्वतःसाठी आणि भावी पिढ्यांसाठी मला सांभाळा, जपा. तुमचे सगळे अपराध मी पोटात घालीन आणि तुम्हाला भरभरून सुख समृद्धी देईन. तेव्हा मंडळी, म्हणूनच पाणी अडवा, पाणी जिरवा आणि पाणी वाढवा. अहो, भरपूर झाडं लावा, त्यांना वाढवा आणि नंदनवन फुलवा. पाणी टंचाईला कंटाळून गावकऱ्यांनी ठरवलं की सरकारची 90% रक्कम आणि स्वतःची 10% रक्कम घालून गावात पाणी आणायचं. आता काय झालं? पुढारी यांना गावकऱ्यांची लय क्यू म्हणून हे म्हणतात
कसला लोकसहभागन कसली वर्गणी जेव्हा केव्हा होईल तेव्हा योजना आम्ही तुम्हाला मोफत पूर्ण करून देऊ. आमच्याशिवाय योजना पूर्ण होऊ शकत नाही. आता हे कंत्राटदार काय म्हणतात, एखाद्या योजनेवर मजुरी करणं वेगळं आणि ती योजना स्वतः राबवणं वेगळं. हे आमच्या गावचं इंजिनियर आता हे काय म्हणतात ते ऐकूया. हे येरा गाबाळाचे काम नव्हे, तेथे पाहिजे आम्हीच. हे आमच्या गावचा अधिकारी. म्हणून मी माझ्या मुलांना 12 रुपयाच्या वाटेतलं पाणी पाजतो. यांची कुवत आहे का रोज 200 लिटर पाण्याला 1 रुपया तरी देण्याची? आमची कुवत. हे समजा ऐकून गावकरी बी चिंतीनं पेटून उठलं आणि गावात पाणी आणण्याचं स्वप्न साकार झालं. थोडे श्रमदान थोडी वर्गणी, आणूया गावात निर्मळ पाणी. निर्मळ पाणी. स्त्री जन्मात तुझी कहाणी, वण वण फिरुनी नाही पाणी. या पाण्यापायी माझ्या तानुल्याची केवढी आबळ होती. या पाण्यापायी माझी मजुरी बुडती. अहो एवढंच. तू आज बी लेट आलीस ना म्हणून 20 रुपये कापलं. पाय पिटीनं आणि गडूळ पाण्यानं बिमारी वाढती. निसमदी मजुरी डॉक्टरच्या घशात जाती. रोजच्या हंडाभर पाण्यासाठी मोजावी लागणारी किंमत, उभं आयुष्य. यावर उपाय पाणीपट्टी म्हणून रोजच्या कमाईतून अवघा 1 रुपया वाचवा. बदल्यात कुटुंबाला पुरेल इतकं 200 लिटर पाणी मिळवून सुखी आणि समृद्ध व्हा. थोडे श्रमदान थोडी वर्गणी, आणूया गावात निर्मळ पाणी. निर्मळ पाणी. हिची साडी माझ्या साडीपेक्षा चमकदार कशी? साडी नवी घेतली वाटतं. नाही ग, स्वच्छ धुतली आहे. हिची मुलं माझ्या मुलांपेक्षा सुदृढ कशी? अगं आपण स्वच्छतेची सवय लावून घ्यायला हवी. स्वयंपाकाआधी हात स्वच्छ धुवायचे. जेवणाआधी किंवा शौचालयातून आल्यावर सुद्धा हात स्वच्छ धुतले पाहिजेत. आपलं घर, घराच्या आजूबाजूचा परिसर हा नेहमी साफ ठेवला पाहिजे. माशा डास होणार नाही त्याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. आणि शौचालय आपल्या घरात बांधूनच ते वापरलं पाहिजे. त्याला जास्त खर्च नाहीये. असं शौचालय स्वच्छ ठेवायचं. ह्या गावात लहान मुलं सुद्धा उघड्यावर नाही बसत आणि म्हणूनच गावाला पुरस्कार मिळालाय. आपलं आरोग्य उत्तम राहतं आणि मग आपसुकच आपण चांगले दिसायला लागतो. मुलं सुद्धा निरोगी आणि गुटगुटीत राहतात. म्हणजे माझी साडी बी चमकते. संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान. संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान. रखमाबाईंच्या गावातल्या बायकांना कळलं अस्वच्छतेचा त्रास त्यांनाच जास्त होतो. स्वच्छता अभियान सुरू झालं आणि सगळं चित्रच पालटलं. आता शुद्ध पाण्यासाठी गोळ्या वापरतात. मुलांची नीट काळजी घेतात. विहिरीवर कपडे भांडी करत नाहीत. तुमच्या गावात कसं आहे हो? चला जुन्या सवयी बदलूया, निरोगी जगूया, गावाला बक्षीस मिळवूया. संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान. गोट्याच्या गावात स्वच्छता अभियान सुरू झालं आणि चित्रच पालटलं. मुलांच्या डोक्यात उवा नाहीत. ती रोज आंघोळ करतात, वेळेवर नख कापतात. गावची शाळा मुलांनी स्वच्छ केली. तुमचं गाव कसं आहे? अरे मग चला कामाला लागा. गाव शाळा स्वच्छ करा, गावाला बक्षीस मिळवा. संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान.